अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. चला तर मैत्रिणींनो, आज मी एक नवीन विषय घेऊन आलेली आहे. गुरुवारची स्वामी सेवा कशी करावी आणि गुरुवारच्या दिवशी स्वामींना आवडतं नैवेद्य अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आज थोडं मी एक 2 मिनिटं तुमचं घेणार आहे, कारण आज थोडंसं मी तुमच्या जीवनाबद्दल थोडीशी आज माहिती शेअर करणार आहे. बघा, प्रत्येक मनुष्य, दादा असो, ताई असो, मुलं असो, मुली असो, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये संकटे असतात आणि दुःख असतात. आणि त्यांना असं होऊन जातं कधी-कधी की यांचे दुःख संपत नाही, संकटे संपत नाही. एक संकट संपले की दुसरं तयार होतं, दुसरं संपलं की तिसरंच तयार होऊन जातं. पण आपल्याला कुठेही कधीही मार्ग भेटत नाही. कधीही दुःख संपत नाही, दुःखाचे डोंगर संपत नाही. मग काय करावं काही कळत नाही. मग निराशा जीवनामध्ये येऊन जाते. मग आपल्याला असं वाटतं की आपल्याला काय चुकलं आपलं. मग आपण निराशाच्या ह्याच्यामध्ये आपण दुसरे काही गलत सुद्धा आपण विचार करू शकतो डोक्यामध्ये. बघा, हे सगळं आपल्या कर्मामुळे होतं, आपल्या विचारामुळे होतं, आपल्या बुद्धीमुळे होतं. आपल्याला आपल्याला आपले चांगले विचार येणार आहेत. आपल्या बुद्धीला चांगली वळण लागणार आहे. आपल्या बुद्धीचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करणार आहे. तिकडं आपलं ही बुद्धी आपल्याला घेऊन जात नाही. तर आपण दुसऱ्या काही गलत मार्गाकडे आपण ही बुद्धी आपल्याला नेत असते आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून म्हणतात की गुरुच्या सानिध्यामध्ये राहावं. गुरुच्या मार्गदर्शनामध्ये राहावं. जो गुरु असतो, प्रत्येक शिष्याला तो सही रास्ता दाखवतो, सरळ मार्ग दाखवतो. काय चांगलं आहे आपल्या शिष्यासाठी, काय गलत आहे, हे गुरुला सगळं माहिती असतं. स्वामींचं हे आपले गुरु मानायचं आहे. आपल्या जीवनामध्ये खूप संकटे आहेत. महिला असतील त्यांच्या जीवनामध्ये बघा, लग्नाविषयी समस्या आहेत, पती-पत्नीमध्ये समस्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्या तलाकपर्यंत गोष्टी गेलेल्या आहेत. घरामध्ये भांडणे होतात. मुलांचं आणि आई-वडिलांचं पटत नाही. सासू-सुनाचं पटत नाही. घरामध्ये धन येतं पण ते टिकत नाही. अपघात होतात. नासधूस होती. अशा अनेक समस्या जीवनामध्ये आहेत. अशा वेळेस आपल्याला काही करावं काही कळत नाही. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थ महाराजाला गुरुच मानून त्यांच्या शरण जायचं आहे. त्यांची सेवा करायची आहे. आपल्याला नित्य सेवा करायचीच आहे. काही कारणाने नित्य सेवा जर जमत नसेल, तर आपण गुरुवारी तर स्वामी महाराजांची आवर्जून सेवा करायची आहे. गुरु महाराजाची सेवा म्हणजे स्वामी महाराज हे प्रत्येकांचे दुःख हारणारे आहेत, संकट निवारण आहेत. ते ब्रह्मांड नायक आहेत. म्हणून आपण त्यांच्या शरण जायचं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला सेवा करायची आहे आणि आपल्या जीवनाचं सगळं कार्य स्वामीला सोपवून द्यायचं आहे. आपले संकट, दुःख, हे सगळे दुःख त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे चमत्कारी मंत्र दररोज आपल्याला जप करायचा आहे. असे तर नियम आहेत, रोज 11 माळी जप करावं. पण काही कारणाने तुम्हाला 11 माळी जप बसून करणं शक्य नसेल, तर तुम्ही स्वयंपाक करत आहात, तुम्ही हिंडत आहात, तुम्ही घरचे काम करत आहात, तुम्ही जॉब करत आहात, तुम्ही प्रवासामध्ये आहात, तर आपण मनातल्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करायचा आहे. ताई असो, दादा असो, कोणी असो. पण हे मंत्र जप करण्याला काय आपल्याला मनामध्ये कोणी आपलं मन बांधून ठेवणार नाही. तर ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे. आणि श्री स्वामी समर्थ सार अमृताचे रोज 3 अध्याय ही सेवा आपल्याला करायची आहे. 3 अध्याय वाचणं शक्य नसेल, तर तुम्ही 1 अध्याय करा. पण स्वामीला प्रार्थना करा. स्वामीची शरण जा. स्वामीला विनंती करा, की तुमच्या जीवनामध्ये संकट आहे, तुमचे जे जीवनामध्ये दुःख आहे, ते स्वामींशी तुम्ही शेअर करा. स्वामी हे साक्षात आहेत. स्वामी ते तुम्ही जेवढं स्वामीची जवळ जाल, तेवढे स्वामी च्या जवळ तुम्ही जाल आणि स्वामी तुम्हाला जवळ करतील. आणि कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुमच्या संकटामध्ये, तुमच्या दुःखामध्ये
स्वामी महाराज हे तुम्हाला मदत करतील, तुम्हाला प्रचिती येईल. दुःख आहे म्हणून खचून जायचं नाही. दुःख आहे म्हणून रडत बसायचं नाही. दुःख आहे म्हणून निराश व्हायचं नाही. स्वामी शरण जायचंय. स्वामी महाराजांची सेवा करायची आहे. तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही आता पाहत आहात, कधीही माझा व्हिडिओ पहा, तेव्हापासनं तुम्ही स्वामी सेवा करायला सुरुवात करा. असं काही नाही कधीपासून सेवा करायची, त्याला कोणता दिवस चांगला आहे, असं काहीच नाही. स्वामी महाराजांची सेवा कोणत्या दिवसापासून पण तुम्ही सुरू करू शकता. फक्त एवढंच की आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असायला हवी. दररोज त्यांची पूजा करा, धूपदीप दाखवा आणि स्वामी सेवेला सुरुवात करा. बघा तुमच्या जीवनातले दुःख आणि संकटे कसे हळू बरे होतात. आणि जर तुमच्या जीवनामध्ये खूप काही संकट आहे, तुमची खूप अशक्य अशी समस्या आहेत, तर श्री स्वामी समर्थ सार अमृतांचे 108 पारायण करून पहा. ह्या अध्यायामध्ये 21 अध्याय आहेत. जर तुम्ही रोज एक पारायण केला तर तुमचे 108 महिना 108 दिवसामध्ये तुमचे पारायण होतात. जर मध्ये अडथळे वगैरे आले, पिरियड आले, यावेळेस हे 4-5 दिवस स्किप करायचे, बाकीचे कंटिन्यू आपण करू शकता. तुम्ही करून पहा, ह्याचे खूप काही सुंदर अनुभव आहेत. 108 जर जमत नसेल तर तुम्ही 51 पारायण करा किंवा 21 पारायण करा. 11 पारायण तर करून पहा. तुमच्या जीवनामध्ये ह्या श्री स्वामी समर्थ सारामृताच्या पारायणाचे अद्भुत चमत्कार कल्पवृक्ष हा ग्रंथ आहे. तर ते हे पारायण करून पहा यथाशक्ती. त्याचे नियम हे असे आहेत, संकल्पयुक्त पारायण करत असाल तर नॉनव्हेज वर्ज्य आहे आणि ब्रह्मचर्याचे पालन वगैरे वर्ज्य आहे. काही बाहेर पर अन्न घ्यायला काही हरकत नाही. तर उद्या आहे गुरुवार आणि हे प्रत्येक गुरुवारी आपल्याला स्वामींची ही सेवा करायचीच आहे. दर गुरुवारी स्वामी महाराजांचा फोटो असेल तर फोटोला मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर पुसून गंध अक्षदा अर्पण करून, फुलं अर्पण करून नैवेद्य अर्पण करायचं आहे. आणि उद्या खास गुरुवार असल्यामुळे नैवेद्य आपण करत असतो, तर बेसनाचे लाडू जर तुम्ही घरी बनवत असाल तर घरी बनवा, नाही तर तुम्ही विकत पण आणू शकता. बेसनाचे लाडू आवर्जून महाराजांना अर्पण करायचं आहे. दर गुरुवारी ही नैवेद्य आपण अर्पण करू शकता. आणि जे आपण घरामध्ये अन्न बनवलेलं आहे तेच शिजवलेलं महाराजीला नैवेद्य दाखवायचं आहे. असं नाही महाराजीसाठी स्पेशल काही करायचं आहे. पण गुरुवारी हे खास म्हणून बेसनचे लाडू महाराजांना खूप प्रिय आहे, खूप आवडतात, म्हणून बेसनचे लाडू आपल्याला अर्पण करायचं आहे. महाराजांचे फोटो मूर्ती असेल स्वच्छ पुसून घेऊन धूप दीप ओवाळून अगरबत्ती ओवाळणं झाल्यानंतर एक चौकोन पाण्याचं मंडळ करायचं आहे आणि त्यावरती हा नैवेद्याचा ताट ठेवायचा आहे. कधीही पण ताट आपण खाली जमिनीवर किंवा पाटावर असेच ठेवू नये. पाण्याचं मंडळ करूनच ठेवावं, नाही तर ते नैवेद्य ते भूत पिशाचं त्यांच्यासाठी ते जातं. म्हणून आपण त्याच्यावरती पाण्याचं मंडळ करून अन्नावरती तुळशीपत्र अर्पण करून मग एक तुळशीपत्र घेऊन त्या ताटाभोवती 3 वेळेस पाणी फिरवायचं आहे आणि तो तुळशीपत्र महाराजांच्या समोर ठेवायचा आहे. असे केल्याने ते महाराजींना ते नैवेद्य पोहोचतं. जर आपण त्याच्यामध्ये पाणी मंडळ न करता, पाण्याचं चौकोन मंडळ न करता ताट ठेवल्याने ते नैवेद्य ते भूत पिशाच बाधा असे जे वाईट शक्तीला आहे ते नैवेद्य ते त्यांना अर्पण होते. म्हणून कधीही नैवेद्य दाखवताना, कोणत्याही देवाला नैवेद्य दाखवताना पूर्वी पाण्याचं मंडळ करूनच ताटावरती ठेवायचं असते. आणि उद्या स्वामी महाराजांची 11 माळी जप, श्री स्वामी समर्थ सारामृतांचे 3 अध्याय, तारक मंत्राचं 1 माळ ही सेवा आपल्याला आवर्जून करायची आहे. धन्यवाद. शुभ दिवस जावो.